पेपर नंबर 5 आणि विषय जेंडर अँड व्हायलन्स यामधील आपलं जे युनिट नंबर 4 आहे, कार्यस्थळी होणारा स्त्रियांचा छळ, या प्रकरणातील जो 2 नंबरचा भाग आहे, स्त्रियांच्यावर होणारे छळाचे प्रकार, या संबंधी आपण आता चर्चा करणार आहोत. या प्रकरणाच्या पहिल्या भागामध्ये आपण स्त्रियांना कोणकोणत्या प्रकारच्या छळांना सामोरं जावं लागतंय याची संबंध चर्चा केलेली होती. आता आपण कार्यस्थळी होणाऱ्या स्त्रियांचे छळाचे एकूण प्रकार आहेत त्या संबंधी विस्तारानं चर्चा करणार आहोत. तर महत्वाचे जे एकूण 4 प्रकार आहेत त्यामध्ये मानसिक छळ, शारीरिक छळ, आर्थिक छळ आणि 4 नंबरचा लैंगिक छळ, अशा प्रकारचे छळ कामाच्या ठिकाणी स्त्रियांना वर केले जातात किंवा त्या अशा प्रकारच्या छळांना स्त्रियांना सामोरं जावं लागतंय. आता या जे 4 प्रकार आहेत, हे 4 प्रकार एक एक जर आपण बघितलं तर त्याच्यातल्या अनेक अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण विचारही करू शकणार नाही, अशा पद्धतीचे छळ केले जातात. मात्र त्यातील आपल्या अभ्यासांती जे काही प्रकार उघडकीस आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या संशोधनाच्या द्वारे, आणि अनेक महिलांनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचार संबंधी जे काही लिहिलेलं आहे त्याच्या संबंधी खूप काही माहिती सध्या उपलब्ध आहे. आणि मग त्या छळांचं सर्व काही जे वर्गीकरण केलेलं आहे ते वर्गीकरण या 4 प्रकारांमध्ये मोडतं हे आपल्याला माहिती आहे. आणि मग त्या वर्गीकरणाच्या अनुषंगानंच किंवा प्रकाराच्या अनुषंगानंच कोणकोणत्या प्रकारचे छळ आणि कशा कशा पद्धतीने केले जातात त्याच्या आपण या दुसऱ्या भागामध्ये विस्तारानं चर्चा करणार आहोत. तर पहिला प्रकारचा छळ आहे तो म्हणजे मानसिक छळ, ज्याला आपण मेंटल हॅरॅसमेंट म्हणू शकतो. आता याच्या प्रकारामध्ये मानसिक म्हणजे काय, जे आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो, आपल्या त्याचं स्वरूप जे आहे ते दृश्य स्वरूप नसतं, म्हणजे तुम्हाला कोणी इजा केलेली नसते, म्हणजे तसे प्रकार शारीरिक त्याच्यामध्ये इजा नसते, तर तुम्हाला टोचून बोलणं, टोमणे मारणं, म्हणजे स्त्रियांची निंदा नालस्ती करणं, अपमान करणं किंवा स्त्रियांची अब्रू जाईल अशा पद्धतीचं वर्तन करणं किंवा बोलणं इत्यादी कृत्यांचा मानसिक छळामध्ये काय होतो, समावेश होतो. किंवा एखादा मेसेज, आता अलीकडच्या काळामध्ये जशी जशी सामाजिक माध्यमांचा वापर वाढतो आहे तसा मेसेज करणं, चिठ्ठी पाठवणं, पत्र पाठवणं, टेलिफोनवर बोलणं किंवा मोबाईलवर बोलणं, व्हॉट्सअपवर संदेश पाठवणं, या सर्व प्रकारांचा काय होतो, मानसिक छळामध्ये समावेश होतो. बघा, या छळाचा ज्यावेळी अभ्यास केला जातो त्यावेळी एक अडचण अशी असते की मेसेज मोबाईलच्या अनुषंगाने जर विचार केला तर अलीकडच्या काळामध्ये काय टेक्स्ट मेसेज आपण रेकॉर्ड म्हणून ठेवू शकतो, किंवा एखाद्यानं जर फोन केला आणि फोनवर जर समजा काहीतरी अपशब्द बोलले असतील किंवा अपमानजनक काहीतरी बोललं असतील तर आपण रेकॉर्ड जर केला असेल तर त्याच्या संबंधीचे पुरावे सापडतात. पण ज्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष एकत्र काम करतात, कामाच्या ऑफिसमध्ये, हॉस्पिटलमध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी, त्यावेळी समजा जर समोरासमोर बोलले असतील, एक तिथं हजर असताना जर बोलले असतील, तर मात्र अशा वेळी काय होतं की एखाद्या स्त्रीने एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जर तशा पद्धतीची तक्रार केली तर खूपदा असं अवघड असतं की तिच्यावर जो व्यक्तीनं जे काही बोललं असेल ते सिद्ध करणं खूप अवघड असतं. त्यामुळं त्या छळाच्या वेळी इतर कोणतरी साक्षीदार तिथं उपलब्ध नाही, अशा वेळी त्या व्यक्तीवर
मानसिक छळ ज्या पद्धतीने झाला, म्हणजे टोमणं मारलेलं आहेत, अपमानजनक बोललेलं आहेत, काम समजा जास्त करायला लागतात. आता मग काय सांगणार, की हे तुमचं कामच आहे, तुम्ही काम करायलाच पाहिजे. मग अशा वेळी काय होतं, की तो गुन्हा त्या व्यक्तीने जो केलेला आहे, तो गुन्हा सिद्ध करणं पीडित व्यक्तीला अवघड जातं. हे मानसिक छळाच्या अंतर्गतला दोष आहे. कुठला दोष आहे, की त्या व्यक्तीला, स्त्रीला तो सिद्ध करता येत नाही, की ही माझ्या ऑफिसमध्ये बसणारी व्यक्ती किंवा माझ्या कामाच्या ठिकाणी माझ्या वरचे असलेले बॉस असतील किंवा माझे इतर सहकारी असतील, त्यांच्याकडून जो वेगवेगळ्या प्रकारचा मानसिक छळ होतोय, मला काम जास्त लावलेलं आहे, मला अपमानजनक बोललं जातंय, मी येता जाताना मला टोमणे मारतायत किंवा माझ्याकडून अश्लील कमेंट्स पास केल्या जात आहेत. ह्या अशा अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, की त्या गोष्टींमुळं तिथं काम करणं त्या स्त्रीला अवघड होऊन जातं. लक्षात घ्या. मग अशा वेळी काय होतं, की ती एक वेळ राजीनामा तरी देते किंवा काम सोडून जाते किंवा आहे त्या स्थितीमध्ये मी काल जसं तुम्हाला सांगितलं, की ती स्वतःलाच काहीतरी करून घेते आणि त्याचा शेवटचा पर्याय म्हणजे सुसाईड असतं. त्यामुळं मानसिक छळ जो आहे, हा मानसिक छळ भौतिक रूपानं जरी दिसत जरी नसला, तर त्याचा गंभीर परिणाम जे आहेत, ते मात्र स्त्रीला खूप मोठ्या प्रमाणावर भोगावे लागतात. तिचा काय काय परिणाम होतो मानसिक छळाचा? तिचं कामावर लक्ष लागत नाही, तिचं आरोग्य बिघडतं, ती मेंटल स्ट्रेस होते, तिच्या मनावर प्रचंड मोठा ताण पडतो आणि एकूणच त्या सगळ्या ताणाचा नंतर तिच्या शरीरावर देखील परिणाम पडतो. हे झालं तिचा व्यक्तिगत तोटा. मात्र त्याबरोबरच ती स्त्री ज्या घरामध्ये राहते, ती घरामध्ये राहते, त्या घरातले पण वातावरण देखील काय होतं, बिघडतं. कारण जर तुम्ही कामाच्या ठिकाणी जर व्यवस्थित नसाल, तिचं मानसिक संतुलन तुम्हाला जर मिळत नसेल, तर त्याचा कळत नकळतपणे जो इम्पॅक्ट जो आहे, तो तिच्या कुटुंबावर देखील होतो. लक्षात घ्या. त्यामुळं मानसिक छळ जो आहे, तो कोणत्याही व्यक्तीवर केलेला, की खास करून स्त्रियांच्या बाबतीत केलेला, आपण तिथं अभ्यास करतोय त्याचा, तर तो केवळ तिच्यापुरता मर्यादित राहत नाही, तर तिच्या एकूणच फॅमिलीवर देखील त्याचा परिणाम पडतो. लक्षात आलं? मानसिक छळ म्हणजे काय? स्त्रियांवर कामाच्या ठिकाणी जो मानसिक छळ केला जातो, तो आपण या या ठिकाणी बघितलेला आहे. दुसरा प्रकार जो आहे, ज्याला आपण शारीरिक छळ म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये फिजिकल हॅरॅसमेंट म्हणतो. आता याच्यामध्ये सरळ स्पष्ट आहे, की डायरेक्ट कामाच्या ठिकाणी त्या स्त्रीवर शारीरिक हल्ला करणे, शारीरिक त्रास देणे, यातना किंवा वेदना होतील अशा प्रकारचं वर्तन करणे म्हणजे त्याला आपण शारीरिक छळ असं म्हणू शकतो. आता कुठल्या प्रकारांना शारीरिक छळ म्हटलं जातं बघा. कुठल्या छळाच्या प्रकारांना. त्याच्यामध्ये स्त्रियांना अवघड आणि डोईजड होईल अशी कष्टाची कामे देणं. म्हणजे तिची शारीरिक कुवत नसताना, तिची तेवढी ताकद नसताना देखील तिला काय करायचं, कामाचा बोजा जास्त द्यायचा. लक्षात घ्या. काम तिच्यासमोर जास्त द्यायचं. समजा वस्तू उचलून इकडं-तिकडं ठेवायच्या असतील. आता समजा आपण शेतामध्ये देखील काम करणाऱ्या स्त्रीला कामाचं ठिकाण म्हणतो. तर मग शेताचं काम करत असताना डोक्यावर ओझं जास्त देणं, कष्टाची कामं जास्त लावणं, वर्किंग आवर वाढवणं. म्हणजे समजा 8 तास कामाचे असतील, तर तुम्ही 10 तास कामं करायला पाहिजे. तुम्ही 12 तास कामं करायला पाहिजे किंवा अशा पद्धतीची कामं करून घेणं. पुढचा त्याच्यामध्ये भाग आहे तो म्हणजे त्यांना जोखमीच्या किंवा धोक्याच्या ठिकाणी कामास लावणे. स्त्रियांना स्वतः सहकार्य न करणे आणि म्हणजे ती जी काम करणारी स्त्री आहे, तिला दुसऱ्यांना कोणी सहकार्य करायचं नाही आणि सोबतच त्यांना दुसऱ्यांना सहकार्य करायला न लावायचं. म्हणजे तिनंही कुणाला करायचं नाही आणि दुसऱ्यांनी पण तिला सहकार्य कुणी करायचं नाही. अ, त्या एखाद्या स्त्रीनं समजा दिलेलं काम जर तिच्या शारीरिक कृतीपेक्षा जर जास्त असेल आणि तिला दिलेल्या टाईममध्ये काम केलं नाही, तर पुन्हा तिच्यावर काय, ती कामचुकार आहे म्हणून शिक्का मारणं. मग कामचुकार असलं की प्रायव्हेटमध्ये सगळ्यात कुऱ्हाड कोसळते ती म्हणजे तिच्या वेतनावर किंवा पगारावर. ते कार्यक्षम ठरवून तिचा वेतन कपात करणे. अ, तिला काम करत असताना समजा शारीरिक दुखापत झाली, तर त्या दुखापतीचा औषध पाण्याचा खर्च न करणे. शिवाय स्त्रियांना कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृह चांगली नसणे किंवा त्या न पुरवणे, त्यांना विश्रांतीगृह नसणे, म्हणजे त्यांना कामाच्या ठिकाणी समजा विश्रांती घ्यायची तर अशा अनेक ठिकाणी तर अशा पद्धतीची विश्रांतीगृहच नसतात. त्यांना
जेवणासाठी दुपारचा जेवणाचा वेळ म्हणजे लंच ब्रेक ज्याला आपण म्हणतो, तो लंच ब्रेक पुरेसा न देणे. अशा पद्धतीची अनेक गोष्टी ह्या शारीरिक छळामध्ये येतात आणि ज्याचा इम्पॅक्ट जो आहे तो तिच्या शरीरावर होत असतो. या सर्वाचा परिणाम काय होतो, की अशा पद्धतीची शारीरिक छळ केल्यामुळं तिच्या पुन्हा शरीरावर आणखी वाईट दुष्परिणाम पडतो आणि तिचं शरीर जे आधीच नाजूक असतं ते पुन्हा आणखी कमकुवत व्हायला त्याच्यामुळे सुरुवात होते. त्याच्यातून तिला अनेक पद्धतीचे व्याधी जडतात, ती आजारी पडू शकते आणि त्याच्यामुळं तिची एकूणच कष्ट करण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता काय होते? कमी होते. लक्षात घ्या, ही सगळी लिंक आहे. म्हणजे सुरुवातीला शारीरिक मानसिक छळ करायचा आणि नंतर शारीरिक छळ करायचा. तर ही त्याची एक लिंक असते आणि असं जर केलं तर होतं कसं एकूणच स्त्री जी आहे ती अनेक वाईट गोष्टींना या दोन्ही प्रकारच्या छळांमुळे बळी पडते. याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी शारीरिक छळामध्ये पुन्हा आणखी काही याच्यामध्ये तुम्हाला जो दिलेला नाही म्हणजे विनयभंग करणे किंवा बलात्कार करणे यासारख्या गोष्टींचा पण या शारीरिक छळामध्ये समावेश होतो. लक्षात आलं? त्यामुळं या 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 छळांच्यामुळं त्या स्त्रीच्या संपूर्ण आरोग्यावर, तिच्या कुटुंबावर सगळ्यांवरच वाईट परिणाम होताना आपल्याला दिसतो. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आर्थिक छळ. आता आर्थिक छळ म्हणजे काय? की ती काम करणाऱ्या स्त्रियांचे नुकसान होईल अशा पद्धतीचं वर्तन करणं म्हणजे काय करणं? आर्थिक छळ करणं. आता या आर्थिक छळामध्ये अनेक पद्धतीच्या गोष्टी आहेत. पहिला भाग जो आहे की मुळातच आपल्याकडं पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांना हा कामाच्या ठिकाणी नेहमी कमी पगार दिला जातो. आता फक्त शासकीय पगार सोडून दिला म्हणजे तुमच्या शाळा महाविद्यालयामध्ये असतील ते जे शिक्षक आहेत त्यांना काय कोण स्त्री आहे का पुरुष आहे म्हणून त्यांना कमी जास्त पगार दिला जात नाही. एम्प्लॉय म्हणून त्यांना पगार दिला जातो. मात्र अनेक ठिकाणी जिथं कष्टाची कामं केली जातात, शेतामध्ये असतील, प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतील, अशा अनेक हॉटेलमध्ये काम करणारे समजा असतील, हॉटेलमध्ये समजा जेवण करणारी स्त्री आहे किंवा त्याचा टेबल पुसणे किंवा इतर बाकी स्वच्छताची कामं करणारे आहेत. तर नेहमी या स्त्रियांना काय केलं जातं, पुरुषांच्या तुलनेमध्ये कमी पगार दिला जातो. त्यामुळं स्त्रियांना बढती देताना दुजाभाव केला जातो, वेतन देताना दुजाभाव केला जातो, रजा देताना दुजाभाव केला जातो. त्याच्यासोबतच भरती करत असताना म्हणजे कामावर भरत असताना त्यांना स्त्री आहे म्हणून तिचा हक्क डावलणे, पुरुषांना प्राधान्य देणे, यासारख्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या आर्थिक छळामध्ये येतात. यासोबतच स्त्रियांना कायमस्वरूपी कामावर म्हणजे तात्पुरतं स्वरूपाचं काम करून घेणे त्यांच्याकडून. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींमुळे काय होतं की तिची एकूणच जे आहे म्हणजे आर्थिक पिळवणूक केली जाते. अल्प मजुरीमध्ये तिच्याकडून काम करून घेणे, त्याच्यासोबतच ओव्हर टाइम जरी समजा केला तर ओव्हर टाइमचा पगार न देणे किंवा दिला तरी अगदी नगण्य देणे, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी काय केल्या जातात त्या सर्व प्रकारांना आर्थिक छळ असं म्हटलं जातं. एकूणच तिची आर्थिक घडी ती जेवढं काम करते, तिला जेवढं काम मिळायला पाहिजे, तिला जेवढं वातावरण मिळायला पाहिजे अशा पद्धतीचं, तसं न मिळता तिच्याकडून काम जास्त आणि तिचा आर्थिक मोबदला कमी करणे यालाच आपण काय म्हणतो आर्थिक छळ असं म्हणतो. चौथा प्रकार आहे तो म्हणजे कुणाला शंका? चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे लैंगिक छळ. आता लैंगिक छळ म्हणजे काय पहिला बघू आणि मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो ते आपण बघूया. लैंगिक छळ म्हणजे सभ्यतेच्या किंवा नैतिकतेच्या नियमांचा भंग करून स्त्रियांना दिली जाणारी अश्लील वागणूक म्हणजे लैंगिक छळ होय. आता यामध्ये स्त्रियांची छेडछाड करणे, विनयभंग करणे, बलात्कार करणे ही कृत्ये कायद्यानुसार लैंगिक छळ मानली जातात. यासोबतच या कामाच्या ठिकाणी स्त्रियांकडे सतत कामुक नजरेने पाहणे, अश्लील हावभाव करणे, शारीरिक हालचाल व इशारे करणे, अश्लील शाब्दिक टिप्पणी करणे,
स्त्रियांना पाहून गाणे म्हणणे, शिट्टी मारणे, अश्लील चित्र वा वस्तू दाखवणे, शारीरिक लगट करणे, स्त्रियांना मुद्दाम स्पर्श करणे, धक्का मारणे, केस पदर किंवा ओढणी ओढणे, रस्ता अडवणे, वेशभूषा किंवा केशभूषेवरून शेरेबाजी करणे, ह्या सर्व गोष्टींचा लैंगिक छळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यासोबतच बघा, यासोबतच आणखी काय, समजा त्या कामाच्या ठिकाणी एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने समजा आपल्या केबिन मध्ये वारंवार मुद्दाम होऊन बोलवणे, चहा कॉफी लंच सिनेमा नाटक यासाठी म्हणजे पाहण्यास जाण्यासाठी त्यांना आमंत्रण देणे, कामाच्या ठिकाणाहून घरी जाताना त्यांना लिफ्ट देऊ करणे, आर्थिक व इतर फायदे देताना काही असभ्य अटी घालणे, शरीर सुखाची मागणी करणे आणि आपल्या मागण्यास प्रतिसाद न देणाऱ्या स्त्रियांना चारित्र्यहीन म्हणून त्यांना बदनाम करणे, संधी मिळाल्यास बलात्कार करणे इत्यादी सर्व मार्गांचा लैंगिक छळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे लैंगिक छळ ही जी व्याख्या किंवा ही जी संकल्पना जी आहे त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे हे इथं आपल्याला दिसतो. तर अशा सर्व प्रकारच्या गोष्टी जर कामाच्या ठिकाणी होत असतील तर तो कायदेशीर गुन्हा ठरतो. लक्षात घ्या. फक्त होतं काय की या प्रकारच्या छळांच्या विरोधात महिलांच्याकडून मोठ्या प्रमाणावर बोललं जात नाही किंवा त्याच्याबाबत विरोध केला जात नाही. पुन्हा त्याची आपण कारण अनेक आहेत का विरोध केला जात नाही. नोकरी जाण्याची भीती, पगार कमी देण्याची भीती, आपलं कुटुंब, त्यामुळं ऑफिसचा दबाव, धमकी किंवा ह्या सगळ्या अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा पुढे जाऊन सामोरं जाऊन कोणी बोलायला तयार होत नाही. म्हणून काय करायचं, आपणच गप्पपणे निमूटपणे गप्प बसायचं. आपल्यावर जो काय होणारा छळ जो आहे किंवा अन्याय आहे तो सहन करत राहायचं. ह्याच गोष्टी मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळं अशा प्रकारच्या छळांना महिलांना कामाच्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. जर या एकूण 4 प्रकारांचा जर विचार केला तर याच्यातला सर्वात भयंकर जो प्रकार आहे तो म्हणजे हा लैंगिक. आणि वरचे तिन्ही पण छळ जे आहेत त्याची काही तीव्रता कमी नाही. मात्र या तिन्ही वरच्या प्रकारांच्या छळांच्या पेक्षा लैंगिक छळाची जी प्रकार आहेत ते अतिशय भयंकर आहेत, ते गंभीर आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी जे लैंगिक छळ होतात कामाच्या ठिकाणी त्या संबंधी स्त्रियांनी बोलणं मात्र गरजेचं आहे. आणि ज्या स्त्रिया कामाच्या ठिकाणी जातात त्यांना अनेक वेळा असल्या अनेक गोष्टींना नेहमी सामोरं जावं लागतं. नेहमी म्हणजे नेहमी. फक्त कोण बोलतं कोण बोलत नाही एवढ्यावरच त्या काय होतात, ते जे पुरुष आहेत ते सुटतात त्याच्यातून. फक्त होतं असं की ज्या वेळी स्त्रिया या आपल्यावर अन्यायाच्या विरोधात ज्यावेळी बोलतील त्यावेळी सुरुवातीला समजा जर कोणी बोललं तर त्यांच्यावर पुढे होणाऱ्या अत्याचाराच्या पासून त्याचं संरक्षण होईल. आणि त्या जर सहन करत गेल्या तर मात्र त्याच्यावर अन्याय थांबण्यापेक्षा त्याच्यामध्ये वाढ होत जाईल आणि त्याचं पर्यवसन मात्र गंभीर पुन्हा पुढच्या प्रकारामध्ये देखील होऊ शकतं. त्यामुळं प्रत्येक स्त्रीनं सक्षम असलं पाहिजे, निर्णयक्षम असलं पाहिजे. आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी, आपली स्वतःची मतं मांडण्यासाठी काय केलं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजेत. त्या ठिकाणी त्या काही गोष्टी थांबवल्या पाहिजे. आणि त्या जर थांबवल्या नाहीत तर अशा प्रकारच्या छळांना त्यानं सामोरं जावंच लागणार आहे. लक्षात आलं. त्यामुळं बाकी अर्थात सर्वच लोक तसे असतात का, तर याचं उत्तर सर्वच लोक तशी नसतात. मात्र ऑफिस मध्ये प्रत्येक व्यक्ती काय सारखी नसते आणि ऑफिसमध्ये काय एक प्रकारचा व्यक्ती नसतो. अनेक प्रकारची लोक असतात. जशी मदत करणारी असतात तशी विरोध करणारी देखील असतात. त्यामुळं ह्या अशा प्रकारच्या गोष्टींना महिलांना अनेक वेळा सामोरं जावं लागते. लक्षात आलं की कामाच्या ठिकाणी महिलांना कोणकोणत्या प्रकारच्या छळांना सामोरं जावं लागते.
त्याच्यामध्ये एकूण 4 प्रकार आहेत. एक मानसिक, दुसरा शारीरिक, तिसरा आर्थिक आणि चौथा लैंगिक छळ. आलं का लक्षात? तर असे हे 4 महत्वपूर्ण प्रकार म्हणजे छळाचे प्रकार आहेत. त्यांचा या ठिकाणी आपण आढावा घेतलेला आहे. आता या सर्व प्रकारच्या छळांवर जर आपल्याला प्रतिबंध करायचा असेल, त्याच्यावर बंदी आणायची असेल किंवा ते छळाचे प्रकार छळ जे आहेत ते कमी व्हावेत किंवा तशा पद्धतीचे छळ होऊच नये म्हणून अनेक लोकांनी ज्यावेळी अशा मागण्या केल्या किंवा त्याच्यावर अभ्यास झाले आणि मग काय केलं गेलं की अशा पद्धतीची छळ कुठेही होऊ नये स्त्रियांना कामाच्या ठिकाणी म्हणून अनेक प्रकारचे कायदे करण्यात आलेले आहेत. आणि या कायद्यांना आधार मानून या कायद्यांचा आधार घेऊन जर एखाद्या स्त्रीला अशा पद्धतीच्या कामाच्या ठिकाणी जर कोण त्रास देत असेल, मानसिक किंवा शारीरिक छळ करत असेल, तिचं आर्थिक नुकसान काही होत असेल तर त्यांना दाद मागता येऊ शकतं. आता ते मग कोणत्या आधारावर दाद मागता येऊ शकतं तर आपल्याला त्याचा पहिला उपाय जो आहे तो म्हणजे आपली भारतीय राज्यघटना आहे. आणि या भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. आता फंडामेंटल राईट्स म्हणजे काय, त्याला आपण मूलभूत हक्क असं म्हणतो. आणि त्या मूलभूत हक्कामध्ये व्यक्तीच्या सार्वभौमत्वाला कुठेही धक्का लागता कामा नये असं या मूलभूत हक्कांचं एकूण सार आहे. आणि ते मग कुठले कुठले मूलभूत हक्क आहेत तर कलम 12 ते कलम 35 यामध्ये पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सर्व ठिकाणी समानतेचा हक्क दिलेला आहे, स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे, शोषणाविरुद्धचा हक्क दिलेला आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क या कलम 15, 12 ते 35 या दरम्यान दिलेला आहे. म्हणजे कायद्यापुढे आता त्यातलं कलम 14 काय सांगतं की कायद्यापुढे सर्व व्यक्ती हा समान आहेत. म्हणजे जर एखाद्या कामाच्या ठिकाणी जर समजा तिचं आर्थिक नुकसान करत असेल तर कायद्यापुढे सर्व समान असून मला या जर मी इतरांच्या सारखं जर काम करत असेल तर त्याला जास्त पगार आणि मला कमी पगार असं असता कामा नये. त्यामुळे कायद्यापुढे काय आहेत, समान आहेत. त्या आधारावर ती व्यक्ती म्हणजे ती महिला दाद मागू शकते. कलम 15 आहे धर्म, वंश, जात, जन्मस्थळ आणि लिंग या द्वारे भेदभाव केला जात नाही. ह्याच्यातला शेवटचा जो प्रकार की जेंडर म्हणजे लिंग, स्त्री म्हणून जर समजा तिला कामाच्या ठिकाणी विरोध असेल, तिचे अधिकार डावलले जात असतील तर कलम 15 अंतर्गत लिंग भेदाच्या आधारे भेदभाव केला जातो म्हणून देखील तिला दाद मागता येऊ शकते. आणि कलम 21 जे आहे की मानवाचा दुर्व्यापार करण्यास व वेठबिगारी करण्यास प्रथा म्हणजे या प्रथेला काय बंदी आणलेली आहे. म्हणजे जर समजा काम भरपूर करण्यात येत आहे मात्र तिला कामाचा मोबदला दिला जात नाही. अनेक ठिकाणी आपल्या जी राज्य आहेत साधारणपणे बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश वेठबिगारी प्रथा महाराष्ट्रात पण होती नाही असं नाही, पण तिकडे ती प्रमाण जास्त दिसतं की अनेक कुटुंब अनेक वर्ष एकाच माणसाच्या शेतामध्ये राबतातच नुसता. का तर त्यांनी त्यांच्या कुणाच्या आज्यापंजाने त्यांच्याकडून कर्ज काढून घेतलेलं आणि ते कर्ज फेडायसाठी अख्खं कुटुंब अनेक वर्ष राबते. त्यांना माहित नाही कर्ज किती घेतलंय, कधी फिटणार ते पण त्यांना माहित नाही. वेठ बिगारासारखं काम करत राहायचं, देखील तेवढं घ्यायचं आणि पुन्हा शेतामध्ये जाऊन काम करायचं. अशा पद्धतीचे काम करून घेणं हे देखील कलम 21 नुसार काय करण्यात आलेलं आहे, बंदी आणण्यात आहे. त्यामुळे याचा आधार घेऊन देखील आपण त्या गोष्टींच्या विरुद्ध आवाज उठवू शकतो. तर ह्या जर समजा मूलभूत हक्कांची जर नीटची अंमलबजावणी केली तर देखील छळावर नियंत्रण प्राप्त करता येऊ शकतं. यासोबतच राज्यघटनेसंबंधित काही मार्गदर्शक तत्वे देखील दिलेली आहेत. त्याच्यामध्ये कलम 39 जे काय सांगतं की स्त्री पुरुषांना समान काम समान वेतन याचा तुम्ही आधार घेतला पाहिजे. स्त्री कुठलंही काम जर समजा स्त्री आणि पुरुष म्हणजे करत असतील तर त्यांना समान काम दिलं पाहिजे. त्यांना समान कामास समान वेतन हा कायदा लागू झालेला आहे. कलम 42 राज्याने कामधंद्याच्या बाबतीत न्याय व माणुसकीचे वातावरण निर्माण करावे. राज्याने म्हणजे त्या स्टेटनं पॉलिसी आखताना स्त्रियांना देखील त्यांना
एकत्र बांधून त्यांना कसा न्याय मिळेल अशा पद्धतीच्या भूमिका कायद्यानं राज्यानं कायद्याअंतर्गत घेतल्या पाहिजेत. आणि यावरच आधारित मग समान वेतन अधिनियम 1976 केलेला आहे आणि या कायद्याचा आधार घेत आपण काय करू शकतो, दाद मागू शकतो. आणि एक पुढचा एक जो न्यायाच्या बाबतीतला जो राज्याने घ्यायचा निर्णय आहे त्याच्यावर आधारित प्रसूती लाभ अधिनियम 1961 साली पारित केलेला आहे. या कायद्याअंतर्गत गरोदर महिलेला तिच्या प्रसूती कालावधी म्हणजे जवळपास 6 महिन्याची रजा, पगारी रजा मंजूर होते. लक्षात घ्या, हे त्या केलेल्या कायद्यामुळे आहे. म्हणजे कामावर न जाता तिनं घरात बसून तो प्रसूती जो कालावधी आहे 6 महिन्यापर्यंत तिला पगार मिळू शकतो. तर अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींची जर अंमलबजावणी नीटशी केली तर काय होऊ शकतं, छळावर जो नियंत्रण आहे ते नियंत्रण प्रस्थापित होऊ शकतं. यासोबतच भारतीय दंड संहितेमध्ये अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, ज्याला इंडियन पिनल कोड असं म्हणतो, की त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीनं गुन्हाच केला तर गुन्हा त्याला शिक्षा कोणकोणत्या प्रकारची आहे याची देखील तरतूद करण्यात आलेली आहे इंडियन पिनल कोडमध्ये. त्याच्यातील कलम 354 नुसार जर एखाद्या पुरुषानं स्त्रियांची छेड काढली तर तो दखलपात्र गुन्हा ठरतो आणि तो जर सिद्ध झाला तर त्याला 2 वर्षाचा कारावास आणि दंड केला जातो. 376 नुसार एखाद्या पुरुषानं समजा बलात्कार केला असेल तर त्याला 7 किंवा 10 वर्षाचा कारावास किंवा जन्मठेप. लक्षात आलं. अलीकडच्या आपल्या ह्याच्यामध्ये निर्भयाचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे, ते 5 जणांना फाशी शिक्षा देखील ठोठावण्यात आलेली आहे. कलम 509 नुसार अश्लील शब्द, हावभाव किंवा कृतीद्वारे स्त्रियांच्या शालीनतेचा अपमान केल्यास त्यांना 1 वर्ष कारावास किंवा दंड करण्यात आलेला आहे. लक्षात आलं. ही आपल्या भारतीय पिनल कोड मधील काही कायदेशीर तरतुदी आहेत. यासोबतच स्त्रियांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची व राज्यांनी राज्य महिला आयोगाची स्थापना केलेली आहे. आणि या दोन्ही आयोगांनी कोणकोणती कार्य करायची आहेत याची नीट आणि स्पष्ट अशी उद्दिष्ट ठरवून देण्यात आलेली आहेत. त्यातल्या या दोन्ही आयोगांनी जे काम करायचं आहे ते पहिलं काम आहे, म्हणजे त्यांचा कार्य आहे ते म्हणजे स्त्रियांच्या संरक्षणासाठी केलेल्या घटनात्मक व कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करून त्यांच्यावर देखरेख ठेवणे व त्यांचे पुनरावलोकन करून त्यात दुरुस्ती करणे. आता बघा, जर समजा एखादी महिला कामाच्या ठिकाणी तिला त्रास देत असतील, तिला कमी पगार देत असतील, तिला शारीरिक मानसिक छळ करत असेल आणि त्या महिलेने समजा जर राज्य महिला आयोग किंवा राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली किंवा आणखी कोणत्याही माध्यमातून समजा त्या राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगाला समजलं की ह्या ठिकाणी जो कारखाना आहे किंवा ऑफिस आहे तिथं ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्या हक्कांचं संरक्षण केलं जात नाही, तर त्या राष्ट्रीय महिला आयोग किंवा राज्य महिला आयोग स्वतःहून त्या संबंधी काय करू शकतात, केस दाखल करू शकतात. लक्षात घ्या. आणि भारतीय राज्य घटनेसंबंध अंतर्गत जे काही कायदेशीर तरतुदी आहेत त्याचा त्यांना लाभ मिळवून देऊ शकतात किंवा संबंधित इन्स्टिट्यूट विरुद्ध, कारखान्याविरुद्ध तक्रार दाखल करू शकतात. ते मात्र काम राष्ट्रीय किंवा राज्य महिला आयोगाने करायचं आहे. चालू करू. महिला आयोगाची आपण चर्चा करत होतो आणि त्याच्यातील पहिला बघितलेला आहे. तर 2 नंबरचा आहे तो म्हणजे स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा करण्यासंबंधीच्या बाबींचे संशोधन करणे. अर्थात हे महिला आयोगाचे जे सदस्य आहेत त्यांच्यावर हे डिपेंड आहे आणि अपेक्षा अशी आहे की त्या महिला आपल्या अधिकारांप्रती काय असतील, म्हणजे अवेअर असतील आणि मग ते जर हक्क मिळवायचे असतील जे आपल्याला घटनात्मक तरतुदीतून देण्यात आलेले आहेत त्याच्या संबंधी काय करावे, अधिकाधिक भांडणं, त्यांच्या स्थिती सुधारणा करण्यासाठी संशोधन करणं. आता बघा, आपल्या देशामध्ये अनेक वर्ष महिलांना लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आणि विधान परिषदांमध्ये
महिलांना 33% आरक्षण दिलं जावं. लक्षात आलं, प्रतिनिधित्वाचं सांगतोय मी. याच्यासाठीचं विधेयक पडून आहे किती वर्ष, मला वाटतंय ते 1973 का 76 ला आलेलं आहे. म्हणजे किती वर्ष झालं बघा. म्हणजे पार्लमेंटमध्ये महिलांना 33% आरक्षण, 50% म्हणत नाही मी, आता फक्त पंचायत राजमध्ये 50% झाले. पंचायत राज म्हणजे तुमची ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, इथपर्यंत 50% आहे. म्हणजे जेवढे पुरुष आहेत तेवढं महिला सदस्य असतील. मात्र लोकसभा, राज्यसभा आणि विधान परिषद याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण असावं, याच्यासाठीचं विधेयक अनेक वर्ष पडून आहे. मात्र आता ज्या सरकारचं पूर्ण बहुमत आहे, मनात आणलं तर एका मिनिटात निर्णय घेऊ शकतात आत्ताचं गव्हर्नमेंट, मात्र त्याच्याकडे त्यांनी ढुंकून देखील बघितलेले नाही. लक्षात आलं का? तर मग या सर्व पक्षांचा, मग काँग्रेस असू दे, बीजेपी असू दे, अगर आणखी कोण असू दे, यांचा महिलांच्या अधिकारांकडे, हक्कांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला दिसतो. मग याच्या संबंधी या राष्ट्रीय आणि ज्या राज्य महिला आयोग आहेत याच्या प्रतिनिधी काय करतात हा माझा प्रश्न आहे. त्यांनी कुठल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षानं आत्ताच्या गव्हर्नमेंटकडे ही मागणी केली गेल्या 7 वर्षामध्ये दाखवायचं, ते काही त्या काम करताना दिसत नाही. जर समजा महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेमध्ये बरोबर निम्मे असेल तर त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व देखील निम्म असणं गरजेचं आहे. मात्र निम्म सोडून द्या, 33% देखील आपल्या देशामध्ये अजून महिला प्रतिनिधी राजकीय पातळीवर गेलेल्या नाहीत. त्यामुळे या राज्य महिला आयोगाने काय करतात ते तुम्ही ठरवा. ही अपेक्षा केलेली या आयोगांनी काय काय कामं करायला पाहिजेत ती. तिसरा आहे स्त्रियांच्या हक्कावर आक्रमण झाल्यास त्याची चौकशी करणे, ही त्यांची जबाबदारी आहे. एखाद्या स्त्रियांवर समजा जर हक्कांवर आक्रमण, आता मी तुम्हाला जे सांगितलं उदाहरण तेच आहे, राजकीय प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे, त्यांचा राईट आहे. मात्र हे काय चौकशी करतात मला माहित नाही. करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. 4 नंबर, स्त्रियांच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडवण्यासाठी आलेल्या अर्जाचा विचार करून त्यावर कारवाई करणे, गरजू महिलांना कायदेविषयक व इतर बाबतीत मदत करणे आणि स्त्रियांचा सन्मान वाढवण्यासाठी जनजागृती करणे, अशा सर्व प्रकारची कामं या राष्ट्रीय महिला आयोग व राज्य महिला आयोग यांनी करावी अशी यांच्याकडून अपेक्षा करण्यात आलेली आहे. आपल्याकडं या आयोगाकडं जर चिकित्सकपणे जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की अनेक वर्ष या राष्ट्रीय महिला आयोगांची जरी 92 ला जरी हा आयोग स्थापन जरी झाले असले तरी देखील अनेक वर्ष यांची जी समिती असते ती समितीच सरकारने निवडलेली नव्हती. यांच्या अध्यक्ष आहे ते 2-2, 3-3 वर्ष नेमलेलेच नाही. आणि जर का कोण अशा अध्यक्ष जर महिला निवडल्या असतील तर त्या आपापल्या राजकीय पक्षांच्या भूमिका घेणाऱ्या त्या महिला तिथं निवडल्या जातात आणि राजकीय पक्ष जो काय मत मांडेल, ती जे काय भूमिका घेईल, हाच या राष्ट्रीय महिला आयोगांच्या किंवा राज्य महिला आयोगांची भूमिका असते. कोणतीही महिला यांच्या विरोधात जाऊन काम करत नाही, कारण तिला आपली खुर्ची काय करायची असते, सांभाळायची असते. तर अशा पद्धतीचं या आयोगाची सध्याची अवस्था आहे. मात्र सर्वच काही वाईट नाही, काही ठिकाणी चांगलं देखील घडत असेल. आता ह्या सर्व आतापर्यंत ज्या मी उपाययोजनेच्या अनुषंगाने जे बघितलं त्या सगळ्या घटनात्मक तरतुदी, म्हणजे कलम, फंडामेंटल राईट्स आणि ज्या मार्गदर्शक तत्व यासोबतच भारतीय दंड संहितेतील जी मी काही कायदेशीर तत्व ती आणि राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोग ही सगळी घटनात्मक तरतुदी आहेत. यासोबतच कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणाऱ्या छळास प्रतिबंध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 1997 मध्ये काही मार्गदर्शक तत्व घालून दिली. या मार्गदर्शक तत्वांना विशाखा मार्गदर्शक तत्व असं म्हटले जाते. कशाला? या 1997 साली घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांना. मग ही मार्गदर्शक तत्वे सर्वोच्च न्यायालयाला घालून का द्यावी लागली याच्या संबंधीची एक
घटना महत्वपूर्ण घडलेली आपल्या देशामध्ये, ती अशी उगाच आलेली नाही. ही घटना तुम्हाला मी हे प्रकरण शिकवत असताना सुरुवातीला सांगितलेली होती, पण मी या विशाखा मार्गदर्शक तत्वांमध्ये तिचा महत्वाचा वाटा आहे किंवा ती घटनाच कारणीभूत या मार्गदर्शक तत्वांची निर्मिती होण्यासाठी ठरलेली आहे, म्हणून ही घटना तुम्हाला विस्तारानं सांगणं गरजेचं आहे. तर ही घटना कुठली आहे? तर ही घटना आहे राजस्थान मधील. कुठली आहे ती? ही घटना आहे राजस्थान मधील. हा, तर 1997 साली ही सगळी मार्गदर्शक तत्व आली. मात्र 1990 मध्ये बघा, कालखंड कुठला आहे? 1990 चा कालखंड आहे, म्हणजे आजपासून बरोबर 31 वर्षापूर्वी राजस्थानमध्ये 1990 साली गुज्जर जाती, म्हणजे राजस्थान मधली गुज्जर जी जात आहे ती तिथे डॉमिनंट कास्ट आहे, म्हणजे तिथे मेजॉरिटी कास्ट आहे ती गुज्जर जात. तर या जातीमधल्या लोकांमध्ये एक बालविवाह होत होता आणि ती गुज्जर जी लोक आहेत ती तिथले जमीनदार आहेत, म्हणजे मोठे जमीनदार, ज्याला आपण आपल्याकडं पाटीलकी वगैरे म्हणतो तसे तिकडचे ते गुज्जर जमीनदार आहेत. आता हा बालविवाह होत असताना त्याच भागामध्ये काम करणारी एक अंगणवाडी वर्कर तिला आपण म्हणू शकतो, किंवा महिला विकास कार्यक्रम सेविका, आपल्याकडे अंगणवाडी म्हणतात किंवा आशा वर्कर त्याला म्हणतात. ही भवर देवी नावाची महिला, हिनं काय केला, हा बालविवाह रोखला. आणि बालविवाह का रोखला? कारण ती तिचा कामाचा भाग होता. ती एक महिला विकास कार्यक्रम सेविका होती आणि जर अशा पद्धतीचे जर कुठं विवाह होत असतील लहान वयामध्ये बालविवाह, तर ते तिचं सांगणं, त्या संबंधी लोकांना सूचना देणं आणि प्रशासनाला सांगणं तिचं काम होतं. म्हणून तिने काम केलं आणि तो विवाह रोखला. आता हा विवाह ज्यावेळी रोखला गेला त्यावेळी तिच्यावर बलात्कार केला. लक्षात आलं ना? त्याच्या विरोधामध्ये भवरी देवीनं राजस्थान उच्च न्यायालयामध्ये काय केलं? तक्रार दाखल केली. मात्र राजस्थान उच्च न्यायालयानं या आरोपींना निर्दोष सोडलं. पुढं भवरी देवी सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्ट देखील तिच्या विरोधामध्येच गेलेला आहे. ऍक्च्युली त्यावेळी विशाखा नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेनं हे तिच्या विरोधामध्ये निकाल गेला. लक्षात घ्या, तिला न्याय मिळाला नाही भवरी देवीला. मात्र त्या दरम्यानच विशाखा नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे, विशाखा, ज्याला आपण NGO म्हणतो, जी विविध क्षेत्रामध्ये काम करतात. तर या विशाखा नावाच्या स्वयंसेवी संस्थेनं, ज्याला जनहित याचिका म्हणतात, म्हणजे जर समजा कुणाला असं काय वाटलं की जो एखादी समाजामध्ये काहीतरी घटना घडतात, ह्या चुकीच्या घडतायत, तर काय करायला पाहिजे की हा घटना ज्या आहेत थांबल्या पाहिजेत, किंवा हे जे होतंय ते चांगलं होत नाही. मग अशा वेळी कोणीही, म्हणजे तुम्ही देखील काय करू शकतो की त्या वाईट गोष्टीच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका, जर ती खरोखर प्रॉपर असेल, जनहित या याचिकामध्ये त्याचा हेतूच असतो की लोकांच्या हितासाठी ही याचिका दाखल केली जाते. जर काही गोष्टींमुळं मुद्द्यांबाबत जर समजा वाईट घटना घडत, हे आता लेटेस्ट तुम्हाला उदाहरण एक मी सांगतो की जनहित याचिका म्हणजे काय, ज्याला पब्लिक इंटरेस्ट लेजिटेशन असं म्हणतात. तर भारतामध्ये सध्या ना, आता आपण जे मोबाईल जे नेटवर्क वापरतो ते 4G नेटवर्क आहे, बरोबर आहे ना? आपण कुठलं नेटवर्क वापरतोय? 4G. जे तुम्ही आता कुठलं पण सिम कार्ड जर वापरत असाल, त्याचं जे नेटवर्क आहे तिथं 4G असं येते बघा, म्हणजे फोर्थ जनरेशन म्हणतो त्याला आपण. ते 4G नेटवर्क आपण वापरतो. तर आता भारतामध्ये ना, ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, म्हणजे रिलायन्स आहे, एअरटेल आहे, वोडाफोन आहे, आयडिया आहे, यांनी काय केलंय, भारत सरकारकडे 5G नेटवर्क सुरू करायला परवानगी मागितली. याच्या पुढचं म्हणजे अतिशय स्पीड असणारं नेटवर्क आपल्याला उपलब्ध होणार.
मात्र त्याच्यासाठीची रितसर परवानगी, त्याची ट्रायल घ्यायची परवानगी मागितलेली आहे या कंपन्यांनी भारत सरकारकडं. आणि काही थोड्या प्रमाणात काही कंपन्यांना भारत सरकारनं तशी परवानगी दिलेली आहे की तुम्ही 5G ची परवानगी आहे. रिलायन्सचं तर सगळं जाळं विणलेलं आहे, त्यांची तर 5Gचं सगळं स्ट्रक्चरच उभं आहे. या 5Gच्या विरोधात काही लोकांचं असं मत आहे की ही जी 5G टेक्नॉलॉजी भारतामध्ये आल्यानंतर याच्या टॉवर ठिकठिकाणी उभारले जातात, त्याच्यातून जे रेडिएशन येणार आहे ते रेडिएशन माणूस आणि पर्यावरण म्हणजे पक्षी प्राणी यांच्यासाठी घातक आहे आणि भारतानं काय करावं 5G ला परवानगी देऊ नये असं काही अभ्यासकांचं मत आहे. तुम्ही जुही चावला म्हणतात, तुम्हाला ऍक्ट्रेस माहिती असेल तर यांचं देखील हेच मत आहे जुही चावलाचं. ती आज म्हणत नाही तर ती गेली अनेक वर्ष याच्या विरोधात काम करते जुही चावला. आणि तिनं देखील काय केलं, सुप्रीम कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टाने. ही जनहित याचिका काय असते हे तुम्हाला समजावं याच्यासाठी विशाखा जी एनजीओ आहे आणि त्या प्रकरणाच्या संगतीचा तुम्हाला सहसंबंध समजावा याच्यासाठी उदाहरण देतोय, लेटेस्ट आहे म्हणून. जुही चावलानं काय केलं की या 5Gच्या विरोधामध्ये ते टेस्ट बंद कराव्यात याच्यासाठी एक जनहित याचिका दाखल केली आणि 4 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये त्याची सुनावणी सुरू होती. आता कोरोनाच्यामुळे काय झालंय, सुप्रीम कोर्टातल्या ज्या काय सुनावणी आहेत ते सध्या ऑनलाईन सुरू आहेत. म्हणजे जसं आपला ऑनलाईन तास चालू आहे तसे सुनावण्या देखील काय आहेत, ऑनलाईन सुरू आहेत. मग जुही चावलानं काय केलं की ज्यावेळी तिच्या केसची सुनावणी सुरू होती जनहित याचिकेची, त्यावेळी तिला लिंक आली की यावेळी तुम्ही ही लिंक ओपन करू, जशी मी तुम्हाला लिंक आता पाठवतो तशी तुम्ही काय व्हा त्या सुनावणीला हजर राहा. त्यात जुही चावलानं काय केलं की ती आपली जी लिंक जी आहे ती सार्वजनिक केली. काय केली? सार्वजनिक केली आणि कोणीही त्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीला हजर राहू शकेल अशा पद्धतीचं तिचा हेतू होता आणि तिनं सार्वजनिक, आता हेतू काय वाईट नव्हता पण तिनं केलं. पण या दरम्यानच काय झालं की एका तिच्या चाहता जो आहे, जुही चावलाचा एक फॉलोअर असेल कोणतरी, तो त्या लिंक वरून ओपन झाला सुनावणी दरम्यान आणि त्यानं काय केलं, गाणी म्हणायला चालू केली, जुही चावलाची गाणीच म्हणायला चालू केला. म्हणजे आता जर समजा तुम्ही कोणतरी आता जर घरात तुमच्या गाणी लावली तर आपला तास घेताना काय होईल, डिस्टर्ब होईल, कारण तो आवाज सगळ्यांना जाणार. तसंच काय झालं, परवा सुप्रीम कोर्टामध्ये त्या एका कार्यकर्त्यानं गाणी लावलीत, एकदा नाही 2 वेळा लावलीत. सुप्रीम कोर्ट चिडलं त्याच्यावर आणि एक तर तुम्ही ती सार्वजनिक का केली याबद्दल देखील दरडावले जुही चावलांना. आणि तो मेन मुद्दा जो आहे की जिने ज्या 5Gच्या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल केली होती त्याच्याशी ती खारिज केली, म्हणजे ती फेटाळून लावली आणि उलट जुही चावलाला 20 लाख रुपयेचा दंड केला की तुम्ही न्यायालयाचा अमूल्य वेळ घेतला म्हणून. तुम्ही विचार करा की जुही चावलाचं जे मत होतं की ठीक आहे की कोर्टाचा वेळ गेला, तिचं कदाचित कुठल्या तरी मुद्द्यांवर कुठल्या तरी कायदेशीर घटकावर तुम्ही तिची फेटाळून लावू शकता, पण तिचा पब्लिक इंटरेस्ट जो आहे तो काय नाकारता येत नाही असं माझं मत आहे पर्सनली. की मला जर वाटत असेल की 5G टेक्नॉलॉजीमुळे जर समजा जर काही लोकांना त्रास होत असेल, पशुपक्ष्यांना त्रास होत असेल तर त्याच्यावर विचार करायला काय हरकत नाही. आणि मात्र हे तिचं फेटाळून लावत असताना तिच्यावर 20 लाख रुपयाचा देखील दंड केला. म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ज्या असतात म्हणजे जनहित याचिका ज्या असतात त्याचं स्वरूप काय असतं बघा. तर अशा पद्धतीचेच एक म्हणजे त्या लिटिगेशन मध्ये काय असतं, पब्लिक इंटरेस्ट खूप महत्वाचा असतो. म्हणून विशाखा जी एनजीओ आहे या एनजीओनं देखील काय केलं की अशा पद्धतीच्या स्त्रियांच्यावर अन्याय अत्याचार होतात, म्हणजे एकीकडे ती सरकारी काम करायला गेली होती आणि तिच्यावरच बलात्कार झाला, म्हणून काय केलं होतं की त्या विशाखा एनजीओनं राजस्थान सरकारच्या विरोधामध्ये काय केला, खटला दाखल केला आणि हा खटला ती जनहित याचिका दाखल केली आणि तो खटला विशाखा एनजीओ विरुद्ध राजस्थान सरकार म्हणजे राजस्थान राज्य यांच्या विरुद्ध हा खटला चालवला गेला आणि
या खटल्याच्या अनुषंगानं काय केलं, सर्वोच्च न्यायालयानं निकाल देत असताना स्त्रियांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी म्हणून काही गाईडलाईन्स आखून दिल्या आणि यालाच विशाखा गाईडलाईन्स असं म्हटलं जातं. याच गाईडलाईन्सच्या आधारे आपल्या महाविद्यालयात देखील, म्हणजे भारतातल्या सगळ्या महाविद्यालयामध्ये विशाखा पथक स्थापन करण्यात आलेलं आहे बघा. त्या पोलीस स्टेशनचं एक विशाखा पथक असतं, त्यांचे प्रतिनिधी एक महाविद्यालयामध्ये असतात आणि आपल्या कॉलेजमधले काही प्रतिनिधी, की ज्यांच्या माध्यमातून एक मंडळ स्थापन केलं जातं, एक संघटना स्थापन केली जाते आणि जर का महाविद्यालयातील युवतींवर अशा पद्धतीचे अत्याचाराच्या घटना घडत असतील तर त्याची तात्काळ अंमलबजावणी, त्याची तात्काळ सुनावणी किंवा त्याची तात्काळ चौकशी त्या विशाखा पथकाच्या माध्यमातून व्हावी, हा त्याच्या पाठीमागे उद्देश असतो. तर अशा या विशाखा मार्गदर्शक तत्वांमध्ये कुठल्या कुठल्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की ज्यांच्या माध्यमातून की ह्या स्त्रियांच्यावर होणाऱ्या छळामध्ये प्रतिबंध बसू शकेल आणि झाला तर छळ झाला तर कशा पद्धतीने शिक्षा बसेल याच्या संबंधी संपूर्ण अशा गाईडलाईन्स सरकारनं, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आहेत. तर त्या आपण कुठली कुठली मार्गदर्शक तत्वे विशाखा गाईडलाईन्स मध्ये आहेत ते आपण बघू. याच्यातलं पहिलं तत्व आहे ते म्हणजे स्त्रियांच्या सुरक्षेसाठी पर्याप्त उपाययोजना करणे ही केंद्र व राज्य सरकारची जबाबदारी आहे, हे सुप्रीम कोर्टानं सांगितलं. काय की स्त्रियांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणं ही केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे. त्यामुळं जबाबदारीनं उपाययोजना करणं या दोन्ही सरकारांनी गरजेचं असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. 2 नंबरचं तत्व आहे मार्गदर्शक तत्व, कार्यस्थळी स्त्रियांच्या अस्मितेचे संरक्षण होणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या अस्मितेचं संरक्षण होणं हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळं राज्य आणि केंद्र सरकार यांनी त्यांच्या घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. 2 नंबरचं मार्गदर्शक तत्व. 3 नंबर, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या स्त्रियांच्या लैंगिक छळास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने नियमांविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी हे सर्वच्या सर्व नियम कामाच्या ठिकाणी प्रदर्शित करावेत किंवा प्रसारित करावेत. बघा, तुम्ही महाविद्यालयात आल्यानंतर लैंगिक प्रतिबंधक कमिटी नावाचा एक बोर्ड असतो आणि त्या सोबतच जर एखाद्या मुलानं किंवा एखाद्या व्यक्तीनं जर स्त्रियांची छेडछाड केली, काय केली, तर त्याला कोणकोणत्या पद्धतीची शिक्षा होऊ शकते किंवा छळ होऊ नये अशा पद्धतीची लोकांमध्ये प्रबोधन व्हावं, त्याची जाणीव जागृती व्हावी याच्यासाठी त्याची जी नियमावली आहे ती जिथं जिथं कामाचं ठिकाण आहे, ऑफिसेस असतील, सरकारी कार्यालय असतील, खाजगी कार्यालय असतील, शाळा महाविद्यालय असतील किंवा सार्वजनिक ठिकाणे असतील, अशा ठिकाणी त्याचे मोठमोठे बोर्ड करून लावावेत. हे कशासाठी? लोकांमध्ये जाणीव जागृती व्हावी याच्यासाठी. 4 नंबरचा घटक, मुद्दा किंवा तत्व, स्त्रियांना नोकरीवर किंवा कामावर ठेवणारी व्यक्ती ही, मग ती सार्वजनिक क्षेत्रातील असो अगर खाजगी क्षेत्रातील असो, तिच्यासाठी किंवा त्या व्यक्तीवर विशाखा मार्गदर्शक तत्वे लागू करणे हे बंधनकारक आहे. बघा, एखाद्या स्त्रीला जर कामावर ठेवत असताना ते क्षेत्र खाजगी क्षेत्र असो अगर सार्वजनिक क्षेत्र असो, अशा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तींच्यावर ही विशाखा मार्गदर्शक तत्वे बंधनकारक राहतील. 5, कार्यस्थळी होणाऱ्या स्त्रियांच्या लैंगिक छळाची चौकशी करण्यासाठी एक तक्रार समिती स्थापन करणे आवश्यक आहे. म्हणजे कॉलेजमध्ये मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं की तक्रार निवारण समिती, लैंगिक प्रतिबंधक तक्रार निवारण समिती जी आहे ती समिती, तिचा जो बोर्ड आहे, बोर्ड आणि त्या संस्थेअंतर्गत अशा पद्धतीची एक
काय असावी, तक्रार निवारण समिती स्थापन केलेली असावी. बघा या समितीचं स्वरूप कसं असेल बघा. या तक्रार समितीचे अध्यक्षपद एखाद्या स्त्रीकडे असावे. तसेच या समितीमध्ये म्हणजे त्या समितीचे जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये किमान निम्मे सदस्य हे स्त्रिया असल्या पाहिजेत. समितीच्या सदस्यांमध्ये काही मतभेद निर्माण झाल्यास ते मिटवण्यासाठी एक तिसरा पक्ष असावा. हा तिसरा पक्ष एखादी बिगर शासकीय संघटना किंवा एखादी जबाबदार संघटना किंवा संस्था असू शकेल. जर समजा त्या समितीचा सदस्य अध्यक्ष आहे, निम्म्या सदस्या स्त्रिया आहेत आणि अध्यक्ष देखील स्त्री आहे, मात्र तरी देखील एखाद्या घटनेवरून निर्णय देताना सदस्यांमध्ये त्या एकमत झालं नसेल तर त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी म्हणजे अंतिम निर्णय घेण्यासाठी किंवा त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी एखादा तिसरा पक्ष असावा. आणि हा एखादा तिसरा पक्ष एखादी बिगर शासकीय संघटना किंवा एखादी जबाबदार संघटना देखील असू शकते किंवा असावा. 7 नंबरचा मार्गदर्शक तत्व आहे ते म्हणजे ऑक्टोबर 2012 मध्ये विशाखा मार्गदर्शक तत्वांचा विस्तार केला आणि त्याच्यानुसार बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या दोन्हीही संस्थांनीही कार्यस्थळी होणारा स्त्रियांचा छळ थांबविण्यासाठी समित्या स्थापन कराव्यात अशा पद्धतीचा आदेश देण्यात आलेला आहे. म्हणजे हे बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे जे वकिलांची जी संघटना आहे त्याला बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हटलं जातं, वकील लोक. आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांची जी संघटना आहे त्याला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया असं म्हणतात. ह्या दोन्हीही स्वायत्त अशा संस्था आहेत. तर यामध्ये देखील काय असावं, समिती स्थापन करावीत या दोन्हीच्या दोन्ही ठिकाणी देखील. आणि 9वा घटक आहे तो म्हणजे विशाखा मार्गदर्शक तत्वानुसार स्त्रियांच्या लैंगिक छळाची चौकशी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अंतर्गत समिती असावी किंवा